आयो पाय भरला पाटील ओ पाटील पाटील काय रे इथे तुम्ही हागले काय काय इथे तुम्ही हागले काय इथे हागले का तुम्ही आला का ही ज्या आली सरपंचाचं पोरग मी सरपंचावर इबलीच दिसतंय हा तुम्ही हागला पाटला बायला बोलवा कशाला हा अरे काय माहिती आहे तुला काय झालं हागला इथं अयो शी तुम्हाला काही कळतं का नाही घरात बसा सोडून बाहेर बसलात हा तरी म्हणलं मी रात्री कसं काय तुम्ही उठून बाहेर आला होतात ए तुला माहिती आहे का काय ती काय रात्री आपली जेवताना भांडणं झाली ती माहिती आहे का हा त्या रसावरनं ती रात्री रसात ताट फेकून टाकलं का ना बाहेर हा. ती रस आहे ती ही बी पोर काय बी सांगायला लागले हा ए चल घरात पाटील हा. पाणी दे की पाय धुईला जा तिकडं टाकीवर इथं लागला लागा काय बी सांगायला बोलायला कसला आंबट आंबा आहे हा कसा आहे देवगडचा आंबा हा. होय हा केवढा मोठा आहे हा राव. आंबा अहो खाल्ल्यावर तुम्ही बघता परत आणि माणसाला 2 कॅरेट लावू द्या तेव्हा सगळी आंब्याचीच कॅरेट आहे सगळी आतमध्ये बघे तुला काय म्हणलं होतं तुला मी आंबे खायला घालतो हे काय साधी घेतो आहे कॅरेटच घेऊन जायचं हे ती पाटील आणते रस्त्याच्या कडच वासमार्क खाण असते ती खात आहे आपण चांगलं बघा पाहुणे हे आंबा खाऊन बघा की तुम्ही एक आंबा खाऊन बघितला तर तुम्ही तुम्हाला 2 कॅरेट परत मग ठेवा माणसाला असला नाही नाही आम्हाला हो का, हे आम्ही नेतो हा कम्प्लेट हा. आम्हाला टचून ठेवायचं होय हे अहो, सगळं 2 घेऊन जाणार. होय सगळे घेऊन जावा बरं का होय मग आता ह्याचे पैसे तुम्हाला सगळे एकदा अहो, द्या ना खाल्ल्यावर पैसे द्या आयला पटलं बघ तुला म्हणलं होतं का नाही एवढं का आपण खाऊ आता काय द्या इकडं पिशवी काळजी ग माझी काय हो पाटील फोन करल आपण काय नाही कोणा काय हे लोक काय रे दिवाळी आहे राव तुमच्या असल्या उन्हाळ्यात बी उन्हाळ्यात दिवाळी मग काय आंब काय काय नेमकं बेत आहे त्या पोरासारख्याला का बिघडलेली करायला कवा मोबाईल बघते तसं आला का काय बोलतो नेमकं बोल काय पाहिजे नेमकं बोल म्हणजे गरीबाची आहे का तुम्हाला काय दया माया एवढा मोठा घेऊन चाललाय द्यावं त्यातलं काय 4-2 आंब खाईल गरीब कॉम्प्लेट मग 4-2 हम्म. दारू पितय ही कल्पना आलं तर ते दारू पित हे ती तुला परत देतो सरपंच तुम्हाला जर वाटत असेल मी इकायला आंबा काय इकायची गोष्ट आहे का 2 तरी द्यायची त्यातलं इकडे बघ. हम्म, काय माहितीये का हम्म, तुला मी आंबा परत देतो हम्म. तुला ती लागतं ही कसं चल ग आपण जाऊ काय कराय त्यांचं नाही नक्की काय सरपंच बी हलकत आहे 2 आंबा म्हणलं तर दिलं नाही तर कशाची किंमत आहे आपली काय नाही का कामापुरता वापर आहे हम्म. आपलं जायचं की कुत्रवाटी करून नाही जोडायचं त्याने तरी कवा दिले बिचारायला आपल्याला बुलेट चालव घरी जा त्याचं कर तू रस मी तोपर्यंत ऐक की कुरवड्या पण पापडी पण आणि ऐक की जरा भजी पण कर हा? जा मी काय करतो माझं काम उरकून येतो या या चांगला रस कर कसा होतोय सांग कॅरेट भरून आणू कॉम्प्लेट कसं इकडून जा इकडून आहे इकडून जा रस्ता सरळ आहे आता माझ्या कामाला जायला पाहिजे कम्प्लेट डोकं लावायलाच पाहिजे काही आता त्या पाटलाला धावतो आज आंबा बघितला असला मोठा असा दोन्ही हातात 2 काय हां पाटील तुम्हाला दाखवतो म्हणावं कसा आहे आंबा कसला आणला माहिती आहे का गाबाच गाबा कुठं बी दाबा आंब्याला हो कुई लागली तर सांगा पाटील नाद करता काय सरपंचाचा बघतोच पाटील हा ते आज काय हो थोडं टेन्शन थोडं राग आता का 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 झालं म्हणतो मी
सकाळ सकाळ अहो अण्णा हा? अति सरपंचाचं पोरग काय झालं त्याचं लय इबलीस राव. अय, बरं. हा? हा. अहो सकाळ सकाळी आलं काय झालं मग आणि मला म्हणतंय हा. पाटील हा अहो तुम्हाला काय कळतं का नाही? एवढं पोरगा तुम्हाला म्हणता हा मग दारात बसलं काय म्हणतंय संडासला. हे असलं ते मोठ्या माणसाला ते छोटा पोराने ते असं बोलायचं म्हणजे कोण होतं का आसपास काय होतं का म्हणून जाता हा. अहो सगळी अख्खी गल्ली अय्यो मग तर तुमचं गेला की हो अहो, काय बोलावं काय काय कळतंय का नाही बरं हा कळायला पाहिजे हो आणि हा? त्यावेळी सरपंचाचं अय्यो अरे यार पण मी म्हणतो पाटीला हा तुम्हाला कळत नाही का हो ते रोडवर बसायचं म्हणून अहो अण्णा आम्हाला एवढं कळत नाही होय. अहो काय झालं माहिती का हा रात्री हा काल आणले होते आंबे बर त्या आंब्याचा केला होता मस्त असा रस अरे वा. बरं का हा. आणि पाटलीन बाई हा आणि मी बर बसलो की जेवायला बर काय तुम्हाला सांगायचं अण्णा काय पाटलीन बाईच्या डोक्यात आलं काय ती काय मागचं तिनं काढलं आणि जी आमची दोघाची भांडणं अय्यो तुम्हाला सांगतो हा? तिची भांडणं माझी भांडणं तिची भांडणं माझी अहो दोघाची एवढी भांडणं असा राग आला त्या रागाच्या भरात रस हा. जेवण हा. केलं हा. हे असले राग तुम्हाला सांगतो आई, आई. रागाच्या भरात हा उचललं ताट बर तिला फेकून बाहेर. म्हणजे ते तुमच्या मंडळीनं दिलं का तुम्ही दिलं म्हणा अहो मी ताट फेकून दिलं बरं रागानं रागानं हा. आणि ती जी आहे ना बरं. ती रस तिथं सांडला हो आणि हा. त्या रसात त्या पोराचा बाहेर भरला. ते पाटील असं झालं काय रस सांडला आणि कुठं खा सांडला कशात काय सांडलं रस फेकून दिला म्हणून सांगतोय तर रस फेकून दिला तर गरीबाला जरा वाटत जावा जरा आमच्यासारखी नावं घेतली तुम्ही तसले आणि तुमच्या वरचा ते सरपंच तसलं सरपंचानं काय केलं अजून काय करायचं तुम्हाला सांगायचं म्हणजे उगाच गरीबाचं सगळं गाव बरं होतं मोठ्याचं मात्र सगळं झाकून जातं राव. अरे पण मेन काय ते सांग की अण्णा तुम्हाला म्हणून सांगतो काय ते सरपंच आहे वय अहो अख्ख्या आयुष्य गेलं माझं त्यांच्या मागे पेरं पण कवा एक काम केलं नाही अहो केव्हा 100 रुपये 50 रुपये सुद्धा हातावर ठेवलं नाही तर राव आणि आम्ही मात्र बाकीच्या 4 गावात गेलं की ह्यांचा गाजावाजा करायचा ह्यांचा गाजावाजा करायचा अहो चाललं होतं पिशवी भरलेली होती हो आंब्याची असं घराकडे घेऊन निघालं होतं मी म्हणलं सरपंच जरा थोडं 2 आंबे द्या बर मग काय म्हणलं सरपंच काय म्हणायचं तर गरीबाच्या दया माया येते वय त्यांना बघा अण्णा सरपंच कसलं आहे अण्णा तुम्हाला म्हणून सांगतो बरं का मला आता सासवडीचं आमरसाचं आमंत्रण आहे जेवायला हा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपली सासवडी लई मोठे हो सासवडी लई दिलदार माणसं चुकून खायचा आंबा कापून खायचा आंबा पिळून खायचा आंबा आणि माहिती का अहो देवगडवर ना केशर रत्नागिरीवर ना हापूस अहो असलं भारी तुम्हाला सांगतो आमरसाचं जेवण आणि नुसतं जेवण ना जेवणाबरोबर नवीन ड्रेस नवीन कपडे तुम्हाला माहिती का मी म्हणलं नुसते कपडे जेवणा म्हणला अंगठी 2 तोळ्याची अंगठी एकदम पिवळी एकदम पिवळी मी आता जाणार आहे तिकडं म्हणजे याला म्हणतात जावायचं बाबा कोण साधी पितळाची घातली ना आयुष्य पार कडाला चाललंय आमचं तुमचं तसंच आहे पण मला काय म्हणायचं पाटील मग लग्नाला झाले किती वर्ष तुमचे 21 झाली की अरे बाप 21 वर्षात मग 21 अंगठ्या झाले असतील हा 21 अंगठ्या बोट 20 अंगठी 21 कसं रे अण्णा एक अंगठी मधल्या बोटात बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे मग बरोबर आहे बरं मग आता मला काय म्हणायचंय मग तुमची मजाच आहे राव सगळी बरं का आता मी काय थांबत नाही बर मला आता गाडी आली असेल पाटील हा तुम्हाला कुठं जायचं तिकडे जावा पण मला तुम्ही 100 रुपये द्यायचं
माझं एक तर डोकं लागले भनभन करायला. हे बघ अण्णा, हा, हा. तुला सांगतो दारू प्यायला अजिबात बात पैसे मिळणार नाही. बरोबर आहे अण्णा. आणि अण्णा हा. हे बी सांगतो, मला त्या सरपंचाने अपमान केलाय. हा एवढं पिशवी भरून आंबा घेऊन जात असताना मी 2 आंबा मागितलंय, हा. दिला नाही तर राव मला आंबरस करून खायचा आहे. तुला आमरस खायचा ना, घरी जा. हम्म. पाटलीने म्हणा मी सांगितलंय ती आंब्याची पिशवी आहे, आता आम्ही चाललोय तिकडे आमरस खायला, ती अख्ख्या आंब्याची पिशवी घेऊन जा. हा? हा बरोबर हा? आहे. तुला काय घेऊन जायचं ते झाले. मला काही जास्त नाही पाटील, फक्त 2 आंबा पाहिजे मला. एकट्याची मला किती लागायचे गरीबाला, मी 2 आंबा बस झालं. तुला किती आंबे घ्यायचे तेवढं घे अण्णा, आता उशीर व्हायला लागला. बरं, हा? हा. मी निघतो. बरं, हा? बरं, बरं. बरं का? ते सासरवाडी का? हा, हा. आई. आता ते अंगठी हा, कपडे. ते आलं ते आलं लक्षात. चला चला. आम्ही ए आपलं 2 जा रे, आंबे घेऊन जा पाटला चित्र. सतीशराव घ्या मिरच्या घ्या की, चला आपल्याला मिरच्या घ्यायच्या. मी काय करतो, कांद्याचं पोतं तेवढं उचलू लागा, हे दोन्ही बी आपले काम होते. आबासाहेब नसले की लागा तुम्ही माझे हात धुवूनच मागे लागताय. तसं नाही सतीशराव, आबासाहेब आणि मी आमच्यात काय फरक आहे का? फरक नाही, बाकीच्या कामाला कसं गपचित जात आहे. त्याचं काय असतं, आपले काम आहेत करायचे असते. असं नसतं आबासाहेब. चला चला घ्या मिरची. तुपासाठी गोष्ट खायची पाळी आणताय तुम्ही, मला एवढं तसं नाही, द्या. नाही, तसं काय मनात आण नका. चला मी आहे की, मी घेतो ती कांद्याचं. अरे आप्पा का ना शिवाय हे काय हो, ते मिरच्या ते कांदा आता संसाराला लागते. ते तुम्ही इकडं भजीचा बेत करता, ते तुमचा जोडीदार आहे कोण? ते गेला की तुम्हाला नेलं नाही का? पटेल मग कुठं गेले? गेला की सासरवाडीला आंबाचा रस खायला. मग अण्णा त्यांचीच निमंत्रण आहे, ते आपल्याला कसं? अरे ते तुम्ही ते ह्याला रोज बरोबर असता, मग ते असल्या कामाला कस काय डावाला हवं तुम्हाला म्हणतो मी. पाटील जरी विसरले ना तर आपण विसरायचं नाही, आपण जायचं पाटलाकडे, म्हणजे पाटील बी खुश होईल. चला चला मी बी येतो. ते कसं आहे बरं का, त्यानं तेवढं सांगून बसलं नाही त्यानं. हा त्यानं काय काय म्हणलं माहिती का, काय काय? ते 7 आंबे खायचं नाही म्हटलं त्यानं. मग कसले खातो? मला ते हापूस आंबा वेगळाच म्हटलंय, ते दुसरा ते पिळायचा आंबा, ते खायचा वेगळाच आंबा, हे सगळ्या आंब्याचा ते आमरस करू ना खाणार हो त्यानं. एवढं सांगितलं मला. मग एवढा बेत हो, आणि असला बेत सोडून ते तुम्हाला सांगितलंय म्हणजे मला ते खायचं नाही, मी नाही. जाणारच की आबा. आपा जायला पाहिजे आपल्याला. आपल्याला मग तुम्ही आबासाहेब आम्ही पाटला संग जाणार, मी अण्णा. काय आपासाहेब, कामाला म्हणलं की सतीश दिसतोय, हा आणि खायला म्हणलं की पाटील की तिकडच्या तिकडे गुलट्या मारताय काय? तसं नाही, तुमचं नाव आबासाहेबाचं प्रायव्हेट असतंय, त्यामुळे आम्ही म्हणलं का आम्हाला घेऊन चला कधी तुम्हाला. पण हे असल्या पार्ट्याला द्यायला काय अडचण आहे तुम्हाला? असू द्या की लोणं महाग, मी काय म्हणतो असू द्या. बर 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 चालते, जाऊ आपण. घ्या ती मिरच्या. आलतं की कांदा राहिले घेऊ किती आता उचलून घ्यायचे ती. चला चला. आपा हा मिरच्याचं कांद्याचं ठिका आता घरी नेऊन ठेवलंय. पोच केलं का? काम सगळं ओके झालंय, आपलं काम संपलंय. आता मग पाटलाच्या सासरवाड्याला जायला आपण रिकामं झालो. आता संध्याकाळी मस्त पैकी बेत, मग हा. तिकडं मिळून जाऊ आपण, काय अडचण नाही. बघू तरी पाटलाच्या सासरवाडीचं काय. हो सरपंच. राम राम. कम्प्लेट राम राम. दौरा आहे आमचा. कुठं म्हणायचं? पाटलाच्या सासरवाडीला 1 नंबर आंब्याचा बेत आहे. 4 प्रकारचे आंबे आणले, 4 प्रकारचे. न्या. कापून खायचा, रसाचा, पुन्हा ते कसला वाजला आता तोतापुरी आणि कुरवड्या, भजी, सगळंच आहे बेत. काय म्हणतात? काय सरपंच, विश्वजित असताय ना कवा? आता तुमचाच माणूस आहे ती बघा. आता कसा आहे दिसतोय मग मी? सुधीतच आहे ना तर कसं आहे मी? म्हणजे दारू सुधीत असते का तू सुधीत? आणि ती पोटात गेल्यावर दारू सुधीत असते आणि मी पेल्यावर सुधीत असतो. हा कम्प्लेट. काय तुमच्या एका आंब्यानं काय राहिलं होतं काय माझं तवा? हा अहो 2 आंबं मागितलं तर दिलं नाही, तर रस करून खायचा होता म्हणलं, द्या म्हणलं, नाही की दिला.
या मुद्द्यावर आता मुद्द्यावर या की महत्वाचं बोला काय मग नेमकं. अहो मला ती सांगायचं होतं रे आपा, मला काय दिलं म्हणून काय राहिलं काय माझं. अहो पाटलाने मला अख्खी पिशवी गिरणं घेऊन जा म्हणून सांगितलंय. कशाची. आंब्याची. पिशवी. आणि यांच्या कुठं आंब्याला नाही. अरे ती पाटील आणते रस्त्याच्या कडच ती तसलं खराब झालेलं आंब वाळल्या काय ते काय किड पडलेला आंब तसला आंबा असते. तर तू काय लागला सांगायला. पाटील कुठं चाललो तुम्हाला सांग. पाटील कुठं जायचं ही सांगत होती मला आता. पाटील सासरवाडीला जाणार आहे. आणि पाटील तुम्ही म्हणताल असं तुम्ही काय सांगायला लागला रस्त्याच्या कडे जा म्हण हिंदी. अहो त्या पाटलाचा बघा रुबाब कसा आहे ते. आवड निका आंबरस खायला बोलवलं तर असं कापड जिथं बोट दाखवल ती कापड आहे. आणि ते रिकामं बोट असं नाही. बोट खाली घेताना प्रत्येक बोटात आणते. घ्यायचं नाही का मग कोण घालतंय. आता ह्या वर्षी मला काय माहितीये का अयो का आपल्याला 10 बोटात अंगठ्या योग मी मागच्या महिन्यात आता मला बी अंगठी असल्या टपाऱ्या कड असल्याने कंडा असल्याने जनावर ऐकून घे कम्प्लेट जनावरच्या गळ्यात कंडा असतो का नाही कंडा तसा मला आप्पा आपल्याला कंडा असा सोन्याचा करायचा. सरपंच तुमचं मन किती मोठं आहे ते ऐक इकडे बघ. आता तसल्या नवीन अंगठ्या सगळ्या जुन्या म्हणजे काढून या पाहुणं मला कम्प्लेट ही सगळ्या अंगठ्या दिलेल्या काढून ठेवणार मी अशा खिशात घालून ठेवणार. मला सांगितलंय 50 लाखाचा डायमंड आणणार आहेत अंगठीत. आणि पाटलाला काय एवढं चिगीर मिगीर असं 2-4 ग्रॅमची अंगठी. तुम्हाला लय फशी होतंय. कुणाच्या बी घरी जेवायला जाते चाललंय का बघा सासरवाडीला. मी हुना जातोय त्याचा कुठं कामाला का बागाच्या ह्याच्यात कामाला. तिथनं पडलेला खराब झालेला आंबा असलेला लागला सांगायला आणि ही बी लागलं चायला कॉम्प्लेट तिकडं. होय आपा मला तर काय वाटतंय माहित आहे का पाटलाकडला प्रोग्राम कॅन्सल करून आपण सरपंच संग जायला पाहिजे. ऐका ती असलो एवढं सोन्याची एक पट्टी काय इकडं माझी काय सासरवाडी काय साधी होय. मी ना असेल आमचा थोडा काळा भंगार पण हेलिकॉप्टर घेतलेला आहे. ऐका अहो पाटलाला कुठल्या तरी शेल मधले कपडे असतेली आणि कुठलं तसलं त्याला तुम्ही खायला जाता राव कम्प्लेट वास मार्क वाटाच्या कडाचा आंब खाल्लं की पिळकते. आंबा बी पिळकते आणि ती पाटील बी पिळकते आणि तुम्ही बी खाय राव. माझ्या सासरवाडीला कम्प्लेट हेलिकॉप्टर आहे. अरे ती पाटील कारनं जाणार 70 रुपयाचं पेट्रोल टाकणार. ऐक मी चाललोय आज सासरवाडीला. आमच्या फार्म हाऊसवर हेलिकॉप्टर मेवना उतरवतो म्हणला. भिवू नका. कम्प्लेट सरपंच आम्ही बी येऊ का तुमच्या. नाही ती तसली वास मारते आंबे. आंबा बी पिळकतो पाटील बी पिळकतो. मला बी एखाद्या अर्ध्या ग्रॅमची मिळेल तुमच्या. अजिबात तुमचं तुम्ही कम्प्लेट तिकडे जावा. आपला काय आपा तुम्ही ह्यांच्या भरोश्यावर बसताय. आवट येत नाही चला माझ्या बरोबर. आवत त्यात पाटलानं मला पिटी भरून आंबा दिले तर त्यात खांगाळून काढतो तुम्हाला. चला सतीशराव जावा वास मार्क खावा जावा. तुम्हाला नाही काम जावा निघा. पण मला पाटलाची गाठ घेतल्याशिवाय नाही जमणार. आला काही त्या पाटलानं वास मार्क आंब दिल्यात आणि खात्यात. आता ह्यांना वास मार्क आळ्या पडलेल्या देत आहे बघा. कम्प्लेट आपलं परदेशात आंब येणार आहे बघा. वाट खावा त्या पाटलाचं काय खायचंय. हॅलो भाऊसाहेब कुठं आहे तुम्ही आज तुम्ही नुसतं का ना इकडे गेलो तिकडे गेलो एक काम दडणार आहोत तुमचं. अहो ती सरपंच नग म्हणत असताना तुम्हाला आम्ही आणलं इथं गावात. कामाला दुसरं ग्रामसेवक नव्हती होय. तुम्ही काय कामाचं काय बघा नाही राव. नुसतं सरपंच करताय. नुसतं त्या सरपंच सही तुमची सही बिलं की वाटण्या ह्याशिवाय काय करताय तुम्ही दुसरं. हे आत्ता बघा तुम्ही आता बीड ऑफिसमध्ये आहे का नाही ती पटकीने जावा आणि ती आपल्या मशनी यायच्या त्या का ती काटप मशनी ती उद्याचं ती करा सगळं. ठेवू का. काय पटेल बोला की आपण तेच निघायचंय कुठं कुठं बघा म्हणजे
आमरस खायला तुमच्या सासरवाडीला कुठं नका आप्पा तुमच्यापर्यंत खबर आली मला की मग आमच्यापर्यंत तुमची खबर येतच असते तुम्हाला माहितच आहे. आतापर्यंत कुठली खबर तुमच्यापासून राहिली नाही. हां खरं तर म्हणजे तुम्हाला मी सांगणारच होतो. म्हणजे आम्ही नाही का आता ना आता कसं आहे माहिती आहे का तुम्हाला न्यायचंय हो हा. पण आता सगळं आधी सगळं आमचं ठरलेलं आहे. बरं त्यामुळे आता पुन्हा जरा पाहुण्याला फोन करून सांगाय मग जरा अडचण वाटते ना. बघितलं कसं हा? अरे म्हणलं आम्हाला तर वाटलं होतं आमरस खायला मिळेल अर्ध्या तोळ्याची अंगठी मिळेल तुमच्या संग नादानी पाटलाच्या तुम्ही तर आम्हाला कट सासरवाडीला मारून निघाला. ना अंगठ्या पेंटेच होईल हो पण तुमचं काय एवढं जोर आमरस खायला आमरस होय रे सतीश. मग आम्ही राव सरपंच बी हुराळे तुमचं बघून माहित आहे का नाही तुम्हाला? काय सांगतो आणि मग काय आता काय म्हणत होत माहित आहे का? हा असलाच कंडा केलाय मला मेवण्यानं बैलाच्या गाड्यात घालाय सोन्याचा हे आला का तू सांगायला लागलाय. आणि डायमंडची अंगठी कसली हिऱ्याची. हा आणि त्यांचं मेहना हेलिकॉप्टर पाठवायला आहे. कोण कळा घेऊ ना हां आणि आंब परदेशात आले परदेशात आला का त्या मेवण्याकडे सायकल नीट नाही लागा काय गं लोकांच्या सायकलच्या मागे बसून येतोय. आता तुम्ही बी लागला त्या सरपंच गुणगान गायला लागा. म्हणजे ही हा? मोठ्या लोकांच्या नुसत्याच गप्पा दिसते ती. मोठाड घर पोकाळ वासन वारं जातंय भसा भसा, भसा भसा. तशातलं काम आहे ही. हा अहो तुम्हाला मी जरा घेऊन जातोय करतोय. आता तुमचं बघितलंय तुमच्या मेहण्याचे तिकडं सासरवाडीला आहेत सगळं बघितलंय म्हणून म्हणलं आता येईल चान्स आपल्याला अजून. बघा आपा आता काय झालंय तुम्हाला सांगतो. आता ह्या सगळं ठरलंय बर पण बरं का मी आता मेवण्याला सांगतो गेलो म्हणजे पुढच्या जेव्हा मी येईल तेव्हा तू मला 5 तोळ जर घातलं हं, तर माझ्या बरोबर जोडीला येणार आहे ते का नाही त्यांना तुला कमीत कमी अर्धा तोळ सोनं आणि एक कपड्यात ड्रेस करावं लागेल. हं? बस अजून काय पाहिजे राव तुम्हाला. मग हं? बघ ते रसाचं काय करायचं? रस हे, रसाचं काय लागायचं ते तू सांगतोस. अरे अख्खे बाग आपल्या आंब्याचे आहेत की आता एवढं मोठं आंबा आला तर चला की अरे मस्त तुम्हाला रस करून खाऊ घालतो. हं? चला पा. जाऊ आता. चला मग इथंच रस पिळू आपण. काय करायचं आता? काय इलाज आहे का पाटील म्हणतील तसं आपल्याला. चला. आता हे आंबे आणलेत खरं पण आंबटेच का गोडेच बघावं लागतील आणि मगच रस बनवावा लागेल. काय झालं लयच टेन्शन मध्ये काय आलंय टेन्शन काय तुम्हाला तर सारखंच टेन्शन येते. बघा हे आंबा गोड आहे का कसा आहे खाऊन बघा म्हणजे मला रस बनवायला. साली सगळं खाऊ का का माझ्या बरोबर खायला काय तुम्हाला गोड लागत नाही का? म्हणजे सारखी मेवणीच आठवते तुम्हाला. ती गेली दिल्लीला ती कुठे हिथं राहिली आता ठेव ही इथं डोक्याला टेन्शन आलंय आणि चालीन बायकून कशाला अगं लोक मला आलंय टेन्शन. ती पाटील गेले हा त्याच्या मेहण्यानं त्याला अंगठ्यान बिवट्यान घालायला आणि रस काय सांगता? हं काय सांगता. आणि तुझा कुठे गेला की काळ तोंडा भाऊ आले माझ्या भावावरतीच. हा तुझ्या काय होतं बोलवायला समजायला आईला बापाला ह्याला. हा अजिबात माझ्या बाहेरच्यांकडून अपेक्षा करायची नाही. तुम्हाला रस खायचा ना तिथं जाऊन अंगठी घालून घ्यायची ना स्वतःच अंगठी घेऊन जायची आणि तिथं जाऊन जेवण बिवण करून यायचं. अधिकारी आधी पाटलाचं बघ कसलं काय ते त्याला प्रत्येक वर्षी अंगठी घालतात प्रत्येक वर्षी ही सगळी बोटं भरलीची. अहो तुम्हाला काय देवानी कमी दिलाय का का माझ्या बाहेरच्यांवरतीच जळता? अगं द्यावं की पण हा असलेला का आई हेच घेऊन जायचं आणि संध्याकाळी जेवण करायचं तिथं माघारी यायचं जेवण करून त्यांच्या इथं. आता योग सगळ्या गावात मी तर मोठं मोठं बोलून आलो माझा मेवणा हेलिकॉप्टर त्या तोंडाकडे बघून वाटतं का हेलिकॉप्टर असेल वय ग. हा खायला का हेलिकॉप्टर घेऊन येणार आहे म्हणून आम्ही सांगितलं आणि पाटील गाडीत जाऊन आला का काय आहे का. हा इकडे बघ सोन्याची चुनी 4 तोळ्याची असला टापारा कांडा अशा अंगठ्या सगळ्या बोटात असलं सांगितलं मी. बघा दिवसा स्वप्न बघा. आम्हाला माहिती की तोंडाकडे बघूनच वाटतंय देतील का नाही माहेरची. हा कसलीच माहिती की कसं बाजारात पडलं आणि कसं संसार झाला. काय इतक्या दिवस संसार करताना गोड लागला लग्नात 10 तोळे घेताना गोड लागले आणि अजून काय पाहिजे तुम्हाला? अगं त्या पाटलाला बघ प्रत्येक वर्षी दिवाळीला अंगठी आमरसाला अंगठी. अहो पण लग्नात नाही ना दिले 10 तोळे पाटलाच्या. अहो त्या पाटलाला तेव्हा 50 तोळे दिले तर तुम्ही लागले आता मनानेच काय पण बोलायला. असलं बेकार चोट काय मी काय माझ्या माहेरच्यांना काय देऊन देत नसते इथून पुढे तुम्हाला.
आता मेवण्याचं तोंड बघितल्यावरच तसलं काळं भंगार त्याला कोळशात टाकलं तर दिसत नाही. हा आता मेवण्याबरोबर संसार करायचा आहे का? बायकोला सोडून बायकोला मागापासून काळं भंगार काळं भंगार. माझा भाऊ मला सोन्यासारखा आहे. तोंडाकडे बघूनच वाटतंय त्याच्या सोन्यासारखं आहे. काय लोका सोन्यासारखं आहे. हे बघ आता झाली माझी पंचायत. मी सगळ्यांना सांगितलं मी निघालोय. हेलिकॉप्टर येणार आहे म्हणलं माळावर उतरवायचे. कुठं लाखा हाल्याचं कॅप्टर बी नाही लागा. हाल्यावर बसून शिफ्टी परगाडून जावं तर हायला माझी झाली पंचायत. आता एक तुला सांगतो ऐक. हे बघ ऐकू आता माझं टपोर फिरलं तुला सांगतो. संध्याकाळी जेवायला आपण जाऊ. ऐक त्या भाऊसाहेबाला मी बरोबर घेणार आहे. कशाला आता त्या भाऊसाहेबांना सोबत घ्यायचंय आपल्या? अगं मी सगळ्या गावात तोंड करून सांगितलंय काय सासरवाडीला जाणार. अगं कोणतं असावं की ती भाऊसाहेब लगेच माझ्या बाजूने बोलतोय काय पण असू दे. लगेच ती काय करतोय लोका ठराव केला म्हणतोय. सरपंच गेलो मेहण्याच्या घरी जेवायला त्याचा बी ठराव घेतोय. घेऊ त्याला म्हणजे गावात माझ्या बाजूने कोण बोलणार नाही. कसं आहे आणि लाबाडाचं जेवा होता वा करत वांडाकडे बघूनच तुमच्या आम्हाला जेवायला मिळेल का तुझ्या घरी वाटत नाही. तुम्हाला नुसतं मोठेपणाच करायचं पडलेलं असतं. अगं तसलं तुझं ती भाऊ काय आहे काय दिलं ग तू? काय दिलं म्हणजे? आणि माझा भाऊ कशाला 10 वेळा मध्ये घेता? तसलं त्या अमावस्या आणि पौर्णिमा असल्या रंगाला फसलोय. रंगाला ह्या रंगाला फसले काय? माझा भाऊ असला तरी तो काळा जरी असला तरी सोन्यासारखा आहे मला. आता ती कोळशातनं निघलेलं सोनच वाटणार की आपलं म्हणजे बाबा. पण असू दे ऐक काय तीच तसलं ती तुझं मेवना काय जेवायला घालायचं आहे का? हां बघ घेऊ नीट सांगतो कॉम्प्लेट. मुकाट्यानं राख्याला साडी बदलती का हाईच घालती? बदलते की कपडे. तुम्ही पण कपडे बदला. मी पांढरा शर्ट होती घालतो म्हणजे कसं खात जरी समजा डाग पडला तर लोकांना दाखवत होतं. हे सासरवाडीतला कसला आंबा होता म्हणायचं हापूस. आता इथं पायरीवर बसून खायला गावरान आंबा बी नाही मेहण्याच्यात म्हणा. पण आता मोठं बोलून ठेवलं गावात. तुम्हाला कोणी बोलायला सांगितलं होतं? आवरा आता या कामं करून राहिलेली मग संध्याकाळी मी पण आवरून. काय करणार आहे फसल्यावर? फंडाकडे बघूनच वाटतंय फसलंय आणि अजून म्हणते आता. पण मी सगळ्या गावात सांगून ठेवलं. पण रात्री मला बेत करावा लागणार आहे कम्प्लेट. साध्या तेवढी नाहीतर का रामची हा एवढी घालवा. मी कशाला सांगते कुणाला? तुझी जाईल आमची नाही जाणार. म्हणूनच म्हणलं मी कशाला सांगते कुणाला. आपलं म्हणलं की दाखवून ठेव की साडी बरोबर असती तर खाल्ला असता आंबा. नको आता काय बाई सगळ्या घरातलं पसरा करून ठेवलाय. पेपर वाचले सकाळी जातानी सगळा राडा नीटनीटकं ठेवता येत नाही. आलात का? बघ डोक्यात जाऊ नको का तुला. ती पेपर वाचला नीट ठेवायलाच नाही का? कसं की राडा तीच करत बसू दिवसभर मी. ती सांगतोय ओले डोक्यात जाऊ नको तू. एक तर काय माझं डोकं झालं हे. हा पाटील तुम्हाला मी नीट सांगते गावभर फिरून येतात माझ्यावर काय राग राग करताय? अजिबात चिडचिड करायची नाही घरात आल्यावर. गावाचं नाही नको सांगू मला. ते गावाचं बघायला पाटील खंबीर आहे. हा तिथं एक तर डोक्याला टेन्शन आलंय. तिथं सगळ्या गावात सगळ्यात एकत आलोय ना मोटारपणा तुझ्या माहेरचा सांगून. आता काय माझ्या माहेरचं? अहो तुमच्या माहेरचे मोठेपणा वाढवा इज्जत वाढवा सगळ्या गावात सांगितलं मी. हा तुम्हाला माहिती का ती सरपंच अहो ती सुद्धा मोठ्यानं सांगायला लागलाय मला 10 तोळ्याचा हार करणार आहे. तसला मोठा लटकांडा करणार आहे. असं 10 अंगठ्या करणार आहे. हा अहो म्हणून मी बी गेलो ना मोठ्यापणात सांगायला. हा अहो पण कशाला लोकांची ईर्ष्या करावी? ईर्ष्या करावी म्हणजे वाटलं ना आम्हाला बी आतापर्यंत माहेर बाबा सासरच्यानं काही केलं नाही म्हणलं करत्या यावेळेस म्हणलं आमरस सण. हा मग बिघडलं कुठं? एवढी मोठी पोरगी दिली की माझ्या आई बापाने अजून काय दिलं पाहिजे तुम्हाला? हा दिली की एवढी मोठी पोरगी. पाटील नीट काय उपकार केला नाही? भेटली पण नसती कुठं. होय 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 होय. हा पैसा पाहिजे ही पाहिजे अंगठी पाहिजे कपडे पाहिजे घ्यावं स्वतःच्या स्वतः. हो का आता ही सगळं राहू द्या बाजूला कळलं का. आता लय मोठाडपणानं सांगून आलोय मी तुमचे ते माहेरचं
करा की तुम्ही मग स्वतः करा स्वतः दाखवा. आता म्हणूनच सांगतोय मी सांगतो तसं करा. आता आज संध्याकाळी हॉटेलला जाऊ, संध्याकाळी कुठतर जेवायला आपलं आपण दोघंच कुठतर आणि जेवण पिवण करू आणि निवांत मग उशिरानं गावात येऊ. सगळी गाव झोपल्यावर म्हणजे त्यांना बी वाटेल नाही बाबा ही खरंच गेली पाटलाच्या सासूरवाडीला. आता कसं बोललात असंच करायचं आणि दाखवायचं मग माझ्या माहेरच्यांनी केलंय असं. हो तीच करतो की आम्ही आयुष्यभर अजून तुमच्या माहेरचं दाखवतो. येऊ का? या या आवरून बसते मी. बसा बसा. आपल्या गावाकडचं असं असतं. कसं आहे बघा आपल्या गावाकडचं बघा कुठं बैलगाडी या की भाऊ सांगूया कसं आहे काय घेऊन आलोय. पोट कसं झाला आमच्या आमरस पाणी मी हात धुवून आलो. मी आता काय करतो हात धुवून येतो. तुम्ही काय ठेवू नका काय खातो आलो हात धुवून हात पळून गेली तिकडून गेले लवकर